भांडखोर सासू एक हृदयस्पर्शी कथा. शीतलचं लग्न रोहनसोबत मोठ्या थाटामाटात झालं. नव्या आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन ती सासरी आली. पण तिच्या आयुष्यातला खरा संघर्ष इथूनच सुरू झाला. कारण तिची सासू सुशीला गावभर भांडखोर सासू म्हणून ओळखली जायची. पहिल्याच दिवशी सुशीलाबाईंनी शीतलला कडक शब्दात सांगितले, आमच्या घरात सून म्हणजे काम करणारी, जास्त नखरे चालणार नाहीत. शीतल शांत स्वभावाची होती. तिने मनात ठरवलं, मी प्रेमाने सगळं जिंकणार. पण सुशीलाबाईंचं रोजचं भांडण सुरूच होतं. चहा फिका आहे, भाजीला चव नाही, तुझ्या माहेरी काही शिकवलं नाही का? रोज नवे टोमणे, रोज नवे वाद. रोहन सुरुवातीला आईच्याच बाजूने उभा राहत होता. शीतल एकटी पडली होती. रात्री उशीवर डोकं ठेवलं की तिचे डोळे पाण्याने भरायचे. एक दिवस शीतलने विचार केला, भांडणाने काही होणार नाही, काहीतरी वेगळं करायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. सासूंसाठी आवडीचा नाश्ता बनवला. त्यांच्याशी हळू आवाजात बोलली, आई, तुम्हाला काय आवडतं ते मला शिकवा ना. सुशीलाबाईंना हे अपेक्षित नव्हतं. त्या थोड्या गोंधळल्या, पण तरीही रागाने म्हणाल्या, मला वेळ नाही शिकवायला. पण शीतल थांबली नाही. ती रोज प्रेमाने बोलत राहिली. सासू रागवल्या तरी ती शांतच राहिली. एक दिवस शेजारच्या काकू घरी आल्या. सुशीलाबाई नेहमीप्रमाणे शीतलची तक्रार करत होत्या. पण काकूंनी हसत म्हटलं, अगं सुशीला, तुझ्यासारखी सून मिळाली असती तर आम्ही भाग्यवान समजलो असतो. त्या दिवसापासून सुशीलाबाईंच्या मनात थोडासा बदल होऊ लागला. काही दिवसांनी सुशीलाबाई आजारी पडल्या. शीतलने रात्रभर जागून त्यांची सेवा केली. औषधं दिली, पाय चोळले, वेळेवर जेवण दिले. एका रात्री सुशीलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. शीतल, मी तुला खूप त्रास दिला, पण तू कधी उलट बोलली नाहीस का ग? शीतल हसत म्हणाली, कारण तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. आईवर राग कसा ठेवायचा? त्या क्षणी सुशीलाबाईंचं मन पूर्णपणे वितळलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी रोहनला सांगितलं, बाळा, तुझी बायको खूप चांगली आहे, मीच चुकीची होते. घरात पहिल्यांदाच शांतता आणि प्रेमाचं वातावरण निर्माण झालं. हळूहळू सुशीलाबाई बदलल्या. त्या शीतलचं कौतुक करू लागल्या. शेजाऱ्यांनाही म्हणू लागल्या, माझी सून म्हणजे माझं भाग्य आहे. भांडणाने नातं तुटतं, पण संयम आणि प्रेमाने तेच नातं फुलतं. घरात आता सगळं सुरळीत चालू होतं. सुशीलाबाई बदलल्या होत्या. शीतलवर प्रेम करू लागल्या होत्या. रोहनही आता शीतलचा आदर करत होता. सगळं जणू परफेक्ट वाटत होतं. पण अचानक एक दिवस सगळं बदललं. शेजारच्या मीनाताईंनी सुशीलाबाईंना काम भरले, तुझी सून खूप गोड बोलते, पण सावध रहा, आजकालच्या मुली वरवर चांगल्या दिसतात. त्या एका वाक्याने सुशीलाबाईंच्या मनात पुन्हा शंकेचं बीज पडलं. त्या पुन्हा शीतलकडे संशयाने पाहू लागल्या. इतकी चांगली कशी असू शकते ही? काहीतरी नक्कीच लपवत असेल. एक दिवस सुशीलाबाईंनी शीतलचा फोन चोरून पाहिला. त्यात एक नंबरवर सतत मेसेजेस येत होते. तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम असेल तर सांग. सुशीलाबाईंचा राग अनावर झाला. ही कोणाशी तरी गुपचूप बोलते. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी घरात मोठा तमाशा केला. शीतल, तू आमच्या घराचा विश्वासघात करतेस. रोहनही संतापला. शीतल, हे काय आहे? कोण आहे हा? शीतल हादरली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही आधी पूर्ण ऐका. पण कोणीच ऐकायला तयार नव्हतं. शेवटी शीतलने शांतपणे फोन उघडला आणि म्हणाली, हा नंबर माझ्या बाबांचा आहे. सगळे थक्क झाले. बाबा आजारी आहेत. मी तुम्हाला त्रास नको म्हणून सांगितलं नाही. ते रोज माझी काळजी करत मेसेज करतात. क्षणभर घरात शांतता पसरली. सुशीलाबाईंच्या हातून फोन खाली पडला. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. मी पुन्हा तेच केलं. शंकेमुळे सगळं बिघडवलं. रोहनलाही लाज वाटली. शीतल, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. शीतल डोळे पुसत म्हणाली, नातं विश्वासावर चालतं, शंकेवर नाही. त्या रात्री सुशीलाबाई खूप वेळ विचार करत रचल्या. त्यांना जाणवलं, त्यांचा शत्रू शीतल नव्हती, तर त्यांचा स्वतःचा संशयी स्वभाव होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी शीतलचा हात धरला. मला माफ कर, आता मी बदलणार, कायमची.
शीतलने हलकंसं हसत त्यांना मिठी मारली. घरात पुन्हा एकदा प्रेमाचं वातावरण निर्माण झालं. पण यावेळी ते अधिक मजबूत होतं, कारण ते विश्वासावर उभं होतं. शंका नात्यांना आतून पोखरते, पण विश्वास त्यांना आयुष्यभर टिकवतो. घरात पुन्हा शांतता आली होती, पण ही शांतता फार काळ टिकणारी नव्हती. एक दिवस सकाळी शीतलला हॉस्पिटलमधून फोन आला. तुमच्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे, लगेच या. शीतलच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडत रडत रोहनकडे आली. मला बाबांकडे जायचं आहे आत्ताच. रोहन ऑफिसमध्ये महत्वाच्या मीटिंगमध्ये होता. तो थोडा चिडून म्हणाला, आता शक्य नाही शीतल, 2 दिवसांनी जाऊ. हे ऐकता शीतल तुटून पडली. 2 दिवसांनी? कदाचित मी त्यांना शेवटचं पाहूही शकणार नाही. सुशीलाबाई सगळं ऐकत होत्या. त्यांच्या मनात पुन्हा द्वंद्व सुरू झालं. मी आधी किती चुकी केली, आता पुन्हा तसंच होऊ देणार का? क्षणभरात त्यांनी ठाम निर्णय घेतला. त्या रोहन समोर उभ्या राहिल्या. रोहन, आज तू नवरा नाही, माणूस बन. तुझ्या बायकोला तिच्या वडिलांकडे घेऊन जा आत्ताच. रोहन चकित झाला. आई, पण माझी मीटिंग परत होईल, पण शेवटची भेट परत येत नाही. सुशीलाबाईंचा आवाज कडक पण प्रेमळ होता. त्या क्षणी रोहनला आपल्या आईत झालेला बदल जाणवला. तो लगेच तयार झाला. शीतल आणि रोहन दोघेही हॉस्पिटलला पोहोचले. शीतलने वडिलांचा हात धरला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, तू खुश आहेस ना? शीतल रडत रडत म्हणाली, हो बाबा, आता खरंच खुश आहे. वडिलांनी हलकसं हसत तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही क्षणातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शीतल कोसळली, पण यावेळी ती एकटी नव्हती. रोहन तिच्या सोबत होता. घरी परतल्यावर सुशीलाबाईंनी शीतलला मिठी मारली. मला माहीत आहे आई हरवण्याचं, वडील हरवण्याचं दुःख काय असतं. आता तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासाठी. शीतलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते होते आपुलकीचे, स्वीकाराचे. त्या दिवसानंतर घर पूर्णपणे बदललं. सुशीलाबाई आता भांडखोर नव्हत्या, त्या एक समजूतदार आई बनल्या होत्या. रोहननेही शिकलं, नातं फक्त जबाबदारी नसतं, ते भावना समजून घेणं असतं. आणि शीतल, तिने आपल्या संयमाने आणि प्रेमाने एक घर नाही तर मनं जिंकली होती. कधी कधी आयुष्यात आपल्याला अशा वळणावर आणतं जिथे आपण बदललो नाही तर सगळं हरवतो, पण जर आपण योग्य वेळी बदललो तर तुटलेली नातीही पुन्हा जुळू शकतात. शीतलच्या वडिलांच्या निधनानंतर काही महिने गेले. घरात आता प्रेम, समजूत आणि आदर होता. सुशीलाबाई पूर्णपणे बदलल्या होत्या. शीतलला आता त्या सून नाही तर मुलगी म्हणू लागल्या होत्या. पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. एक दिवस गावातून रोहनचा लहान भाऊ अमोल अचानक शहरात आला. आई, मला इथेच राहायचं आहे आणि हो, माझं लग्नही ठरलंय. सगळ्यांना आनंद झाला, पण खरी कथा इथून सुरू झाली. काही दिवसातच अमोलची बायको प्रिया घरात आली. प्रिया आधुनिक, आत्मविश्वासू पण थोडी स्वार्थी आणि हट्टी स्वभावाची होती. पहिल्याच दिवशी तिने स्पष्ट सांगितलं, मला कोणाच्या नियमात राहायला आवडत नाही, मी माझ्या मर्जीने जगते. सुशीलाबाईंना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी सुद्धा शीतलशी असंच वागले होते. त्या शांत राहिल्या, पण हळूहळू घरात तणाव वाढू लागला. प्रिया शीतलवर टोमणे मारू लागली. तू खूपच आदर्श सून बनतेस, पण मला नाही जमत हे नाटक. शीतल शांत राहिली. तिने अनुभवातून शिकलं होतं, भांडणाने काही होत नाही. एक दिवस प्रियाने मोठा बॉम्ब टाकला. हे घर सगळ्यांचं आहे ना, मग प्रॉपर्टीचं विभाजन करा. घरात एकदम शांतता पसरली. रोहन संतापला. प्रिया, हे काय बोलतेस तू? अमोलही गोंधळला होता, पण तो प्रियाच्या बाजूने उभा राहिला. भाऊ, तिचं काही चुकत नाही, आम्हालाही आमचा हक्क हवा. सुशीलाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. हेच घर मी इतक्या वर्षांनी सावरलं, पुन्हा तुटणार का? त्या रात्री शीतल त्यांच्या जवळ बसली. आई, तुम्ही काळजी करू नका, यावेळी मी आहे. दुसऱ्या दिवशी शीतलने सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, प्रिया, तुला हक्क आहे आणि तो तुला हवा आहे, ते बरोबर आहे, पण घर फक्त भिंतीचं नसतं, ते नात्यांचं असतं. प्रिया हसली. हे सगळं डायलॉग्स मला नकोत. तेव्हा शीतलने एक फाईल समोर ठेवली. ही घराची कागदपत्र आहेत, आईच्या नावावर आहेत.
आणि त्यांनी ठरवलंय जोपर्यंत त्या जिवंत आहेत तोपर्यंत घर विभागलं जाणार नाही. सगळे थक्क झाले. सुशीलाबाईंनी शीतलकडे पाहिलं. त्यांना माहीतच नव्हतं की शीतलने त्यांच्या नावावर सगळं सुरक्षित केलं आहे. प्रिया चिडली. म्हणजे तू सगळं प्लॅन केलंय? शीतलने शांतपणे म्हणाली. नाही, मी फक्त घर वाचवलंय. क्षणभर तणाव वाढला, पण अचानक सुशीलाबाई उभ्या राहिल्या. प्रिया, मला तुझा राग नाही, कारण मी सुद्धा कधी काळी अशीच होते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वार्थाने घर मिळतं, पण प्रेमाने कुटुंब मिळतं. त्या शब्दांनी प्रियाचा चेहरा बदलला. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, मी मी चुकीचे होते कदाचित. अमोलनेही खाली मान घातली. त्या दिवसानंतर घरात शांतता पसरली. पण यावेळी एक नवीन शिकवण मिळाली. घर टिकवायला फक्त प्रेम नाही, तर शहाणपण आणि धैर्यही लागतं. नाती तुटतात तेव्हा कारण फक्त भांडण नसतं. कधी कधी स्वार्थ, गैरसमज आणि अहंकारही त्यामागे असतो. घरात वरवर शांतता होती, पण प्रियाच्या मनात अजूनही वादळ उसळत होतं. ती बाहेरून शांत दिसत होती, पण आतून विचार करत होती. शीतलने सगळ्यांसमोर मला हरवलं. मी इतक्या सहज हार नाही मानणार. एक दिवस प्रियाने अमोलला सांगितलं, आपण वेगळं राहूया. या घरात आपल्याला काही मिळणार नाही. अमोल गोंधळला. पण प्रिया, आई एकटी पडेल. मला त्याचं काही नाही, प्रिया कठोरपणे म्हणाली. हे सगळं शीतलने न कळत ऐकलं. ती शांतपणे विचारात पडली. ही गोष्ट इथेच नाही थांबली, तर पुन्हा घर तुटेल. दुसऱ्या दिवशी शीतलने एक वेगळाच प्लॅन आखला. तिने प्रियाला बाहेर कॉफीसाठी बोलावलं. प्रिया थोडी आश्चर्यचकित झाली. तू मला का बोलवलंस? शीतल हसत म्हणाली. भांडायला नाही, समजून घ्यायला. कॉफी टेबलवर काही क्षण शांतता होती. मग शीतल हळू आवाजात म्हणाली, प्रिया, तू खूप स्ट्रॉंग आहेस, पण कधी कधी आपण स्वतःलाच फसवतो. प्रिया चिडली. तुला काय वाटतं, मी चुकीची आहे? शीतलने शांतपणे उत्तर दिलं, मला वाटतं तू एकटी पडली आहेस. हे ऐकताच प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण हेच खरं होतं. माझ्या माहेरी नेहमी भांडणं व्हायची. मला कधीच घर काय असतं ते कळलं नाही. प्रिया तुटून म्हणाली. शीतलने तिचा हात धरला. मग इथे नवीन सुरुवात कर ना. त्या दिवशी पहिल्यांदाच प्रिया मनापासून रडली. पण कथा इथे संपत नाही. काही दिवसांनी अचानक सुशीलाबाईंना जोराचा त्रास झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टर म्हणाले त्यांना तणाव अजिबात चालणार नाही. घरात पुन्हा चिंता पसरली. यावेळी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रिया पूर्णपणे बदलली होती. तीच प्रिया जी आधी घर तोडायला निघाली होती, आता तीच रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून सुशीलाबाईंची सेवा करत होती. शीतलने विचारलं, प्रिया, तू इतकी बदललीस कशी? प्रिया हसली. कारण तू मला जिंकण्याचा प्रयत्न केला नाहीस, समजून घेतलंस. काही दिवसांनी सुशीलाबाई बऱ्या होऊन घरी आल्या. त्यांनी दोन्ही सुनांकडे पाहिलं आणि भावूक होऊन म्हणाल्या, माझ्या दोन्ही मुली आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे. रोहन आणि अमोल दोघेही हसत होते. घरात आता कोणताही वाद नव्हता. फक्त एकमेकांना समजून घेणारी, साथ देणारी माणसं होती. कधी कधी माणूस वाईट नसतो, तो फक्त न समजलेला असतो. आणि जेव्हा आपण त्याला समजून घेतो तेव्हा शत्रूही आपलाच होतो. घरात सगळं आता स्थिर झालं होतं. शीतल, प्रिया आणि सुशीलाबाई तिघीही एकमेकींचा आधार बनल्या. रोहन आणि अमोलही आनंदात होते. पण खरं वादळ अजून यायचं होतं. एक दिवस अचानक एक अनोळखी माणूस घरात आला. नमस्कार, मी ॲडव्होकेट देशमुख. तुमच्या घराबद्दल एक महत्त्वाची माहिती आहे. सगळे चकित झाले. त्याने एक नोटीस टेबलवर ठेवली. हे घर तुमचं नाही, यावर कायदेशीर दावा करण्यात आला आहे. सुशीलाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. काय? पण हे घर माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर केलंय. ॲडव्होकेट शांतपणे म्हणाला, हो, पण त्यावर एक जुना करार आहे आणि त्यानुसार हे घर तुमच्या नातेवाईक रमेश काकांच्या नावावर जाणार आहे. रमेश काका, तेच जे कधीच जवळ आले नव्हते, आता अचानक घरावर हक्क सांगत होते. घरात भीतीचं वातावरण पसरलं. अमोल घाबरला. भाऊ, आपण आता काय करणार? रोहन चिंतेत म्हणाला. पण यावेळी शीतल पुढे आली. आपण घाबरणार नाही, आपण सत्य शोधू. प्रिया म्हणाली,
हो, यावेळी आपण एकत्र लढू. शीतलने जुनी कागदपत्र तपासायला सुरुवात केली. ती दिवस रात्र अभ्यास करू लागली. तिने एका प्रामाणिक वकिलाची मदत घेतली. हळूहळू एक धक्कादायक सत्य समोर आलं. तो करार बनावट होता. रमेश काकांनी बनावट सही करून घर बळकावण्याचा प्लॅन केला होता. कोर्टात केस सुरू झाली. पहिल्याच दिवशी रमेश काका आत्मविश्वासाने उभे होते. हे घर माझं आहे. पण शीतल शांतपणे पुरावे सादर केले. ही सही बनावट आहे आणि हा संपूर्ण करार फसवणूक आहे. वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला. कोर्टात तणाव शिगेला पोहोचला. शेवटी न्यायाधीशांनी निर्णय दिला. हा करार अवैध आहे. घरावर पूर्ण हक्क सुशीलाबाईंचाच आहे. घरात आनंदाची लाट पसरली. सुशीलाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. शीतल, तू फक्त घर नाही वाचवलंस, आपलं कुटुंब वाचवलंस. प्रिया हसत म्हणाली, आता कोणीही आपल्या घराकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. रोहन आणि अमोल दोघांनीही शीतलचा अभिमानाने हात धरला. त्या रात्री सगळे एकत्र बसले. सुशीलाबाई म्हणाल्या, पूर्वी मी भांडण करत होते, पण आज माझं कुटुंब एकत्र आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी प्रेम निवडलं. शीतल हसली, कारण आता आपण सगळे एक टीम आहोत. खरा शत्रू बाहेर नसतो, तो कधी कधी आपल्या जवळच असतो. पण जर कुटुंब एकत्र असेल तर कोणतेही वादळ त्यांना तोडू शकत नाही. कोर्ट केस जिंकल्यानंतर घरात पुन्हा आनंद होतो. सगळ्यांना वाटलं आता सगळं ठीक झालं. पण वादळ अजून संपलेलं नव्हतं. एका रात्री उशिरा प्रिया बाजारातून घरी येत होती. रस्ता शांत होता. अचानक एक गाडी तिच्या बाजूला येऊन थांबली. काही सेकंदातच सगळं घडलं. प्रियाचं अपहरण झालं. घरात फोन वाजला. जर प्रियाला जिवंत पाहायचं असेल तर घराचे कागद आमच्या नावावर करा. फोन कट झाला. सगळे थरारले. रोहन ओरडला, हे नक्कीच रमेश काकांचं काम आहे. अमोल वेड्यासारखा झाला, माझी प्रिया, मी तिला वाचवणार. सुशीलाबाईंचे हात थरथरत होते. पण यावेळी शीतल पुन्हा शांत उभी होती. आपण घाबरून चालणार नाही. आपण प्लॅनने काम करायचं. शीतलने पोलिसांशी संपर्क केला. फोन ट्रेस करण्यात आला. एक जुना वेअरहाऊस लोकेशन सापडलं. पोलिसांनी सांगितलं, आपण सावध राहायला हवं. ते लोक धोकादायक आहेत. दरम्यान त्या अंधाऱ्या वेअरहाऊसमध्ये प्रिया बांधलेली होती. रमेश काका तिच्या समोर होते. तुझ्या कुटुंबाला सांग, घर सोडा, नाहीतर. प्रिया घाबरलेली होती. पण यावेळी ती जुनी प्रिया नव्हती. ती ठाम आवाजात म्हणाली, माझं कुटुंब तुटणार नाही आणि तू कधीच जिंकणार नाहीस. दुसऱ्या बाजूला शीतलने एक धाडसी प्लॅन आखला. ती स्वतः कागद घेऊन वेअरहाऊसमध्ये जाणार होती. मी त्यांना वेळ देईन, तोपर्यंत पोलीस ॲक्शन घेतील. रोहन ओरडला, हे खूप रिस्की आहे. शीतल शांतपणे म्हणाली, कधी कधी कुटुंब वाचवायला धोका घ्यावाच लागतो. रात्री शीतल एकटीच वेअरहाऊसमध्ये पोहोचली. रमेश काका हसत म्हणाले, शाबास, अखेर आलीस. हे एक कागद घ्या, पण आधी प्रियाला सोडा. शीतल ठामपणे म्हणाली. क्षणभर तणाव वाढला. तेवढ्यात पोलिसांनी चारही बाजूंनी वेअरहाऊस घेरलं. हात वर करा, आवाज घुमला. रमेश काका पळण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी त्यांना पकडलं. प्रिया मुक्त झाली. ती धावत येऊन शीतलला मिठी मारली. तू माझ्यासाठी जीव धोक्यात घातलास. शीतल हसली, कारण तू फक्त माझी नाहीस, तू कुटुंब आहेस. घरी परतल्यावर सुशीलाबाईंनी दोन्ही सुनांना मिठी मारली. आज मला समजलं माझं खरं बळ काय आहे. रोहन आणि अमोल अभिमानाने पाहत होते. घरात पुन्हा एकदा प्रेम, धैर्य आणि एकतेचा विजय झाला. वाईट माणसं कितीही मोठी चाल खेळली तरी एकत्र असलेलं कुटुंब कधी हारत नाही, कारण त्यांचं बळ असतं प्रेम, विश्वास आणि एकता. रमेश काका जेलमध्ये गेले. घरावरचं संकट दूर झालं. आता सगळं शांत, सुरक्षित आणि आनंदी होतं. पण आयुष्याच्या सगळ्यात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. काही महिन्यांनी रोहन आणि अमोल दोघेही कामात व्यस्त होते. घराची जबाबदारी शीतल, प्रिया आणि सुशीलाबाई सांभाळत होत्या. एक दिवस सुशीलाबाईंनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. त्यांच्या हातात काही कागद होते. आज मला एक मोठा निर्णय सांगायचा आहे, त्या शांतपणे म्हणाल्या. सगळे उत्सुक झाले. हे घर आणि माझी सगळी मालमत्ता. त्या थोड्या थांबल्या. मी एका ट्रस्टच्या नावावर करणार आहे.
सगळे थक्क झाले. रोहन म्हणाला, आई पण का? हे आपलं घर आहे. अमोल ही चकित. आपण इतकं सगळं सहन केलं आणि आता? सुशीलाबाई हसल्या, पण त्यांच्या डोळ्यात भावुकता होती. हो, हे आपलं घर आहे. पण मला आता कळलं, घर फक्त आपल्यासाठी नसतं. त्या पुढे म्हणाल्या, मी ठरवलंय या घरातून एक सहारागृह सुरू करायचं, जिथे अशा स्त्रिया राहू शकतील ज्यांना त्यांचा संसार माहेर आणि सासर दोन्हीकडून आधार आहे. शीतलच्या डोळ्यात पाणी आलं. प्रिया हळू आवाजात म्हणाली, आई, हा विचार खूप मोठा आहे. सुशीलाबाई पुढे म्हणाल्या, शीतल, तू मला प्रेम शिकवलंस. प्रिया, तू मला समजून घेणं शिकवलंस. आणि या सगळ्या अनुभवातून मला समजलं, आपण फक्त स्वतःसाठी जगायचं नाही, तर दुसऱ्यांसाठीही उभं राहायचं. क्षणभर शांतता. आणि मग रोहन पुढे आला, आई, आम्ही तुझ्यासोबत आहोत. अमोलही हसत म्हणाला, हो, आता हे घर फक्त आपलं नाही, अनेकांचं होणार आहे. काही महिन्यांनी त्या घराचं रूपांतर झालं सहारागृह सुरू झालं, जिथे अनेक गरजू स्त्रिया राहायला आल्या. त्यांना आधार, प्रेम आणि नवं आयुष्य मिळालं. एक दिवस शीतल, प्रिया आणि सुशीलाबाई तिघीही गच्चीवर बसल्या होत्या. सूर्य मावळत होता. सुशीलाबाई हळू आवाजात म्हणाल्या, पूर्वी मी भांडखोर सासू होते, पण आज मी कोणाचं तरी आयुष्य बदलते आहे. शीतल हसली, कारण तुम्ही बदललात आणि त्या बदलाने सगळं बदललं. प्रिया म्हणाली, हीच खरी जीत आहे. खरा विजय कोणाचा असतो? जो इतरांना हरवतो त्याचा नाही, तर तो स्वतःला बदलतो आणि इतरांचं आयुष्य घडवतो त्याचा असतो. द एंड, पण एका नव्या सुरुवातीसह. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.